व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नेहमी साड्यांचे ड्रेसेस पाहता, आज ही साडीचं ड्रेस आहे. तुम्हाला पाहिल्यानंतर वाटत असेल वन पीस, ॲज युजल वन पीस असणार आहे, तर नाही, खूप वेगळा आणि खूप छान असा वेगळ्या पद्धतीचा हा ड्रेस बनवला आहे. सरांना विचारूया, सर शूटिंग घेणार आहेत. आता सध्या मी घेते फ्रंट कॅमेराने. कुठला ड्रेस आहे मी घातलेला तो बघून सांगा पटकन. नाही माहिती, सरांना नावच माहिती नाही आहे ड्रेसचं, तरी अंदाजे काय बोलतात बघितल्यावर. व हे वरचा जे दिसतोय ते काय आहे? ड्रेस आहे का आहे? वन पीस आहे, टॉप आहे, टू पीस आहे, का आहे? टू पीस आहे. बघा तुम्ही, बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला. तर ड्रेस ओळखा, सरांना तर ओळखायला नाही आला. तर नेहमी एक तक्रार असते की मॅडम वन पीसच दाखवता, वन पीसच दाखवता, दुसरं काहीच दाखवत नाही. मी चालते तोपर्यंत गेस करा, मग मी तुम्हाला फिरून दाखवते की काय आहे हा ड्रेस, कशाचा बनवलेला आहे. ॲज युजल साडीचाच ड्रेस आहे हा, पण वन पीस नाही आहे हे तर तुमच्या लक्षात आलं. जेव्हा साड्यात येतात तेव्हा जास्त करून तर एक वन पीस असं डोक्यात ठेवलेलं असतं सगळ्यांनी. तर हा वेगळा ड्रेस आहे, पूर्ण हा वरचा टॉप आहे. आणि ह्या कलरच्या साडीचा हा व्हिडिओ मी दाखवलेला आहे तुम्हाला, बांधणीच्या साडीसोबतचा. गणपतीच्या आधी किंवा नंतर काहीतरी तो व्हिडिओ टाकलेला होता. पूर्ण आधी ड्रेसचं तुम्ही एक शूट घ्या, मग सांगूया ड्रेसचं नाव. तर परत सांगा, काहीतरी हिंट देते. नाही कळत आहे त्यांना बिलकुल. हे चालून तर हा आहे, तुम्हाला आता लक्षात आलं, नेहमी जे पाहतात टॉप आणि खाली प्लाझो. पण प्लाझोमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवते. दोन्हीकडेही तुम्हाला दिसत असेल हा जो प्लाझोचा घेर आहे, जवळून दाखवते मी तुम्हाला. असं हा पाहू शकता तुम्ही, हा घेर आहे तो अंब्रेला प्लाझो आहे. आणि तो इथून जॉईंट आहे, म्हणजे मांडीच्या इकडे खाली गुडघ्याच्या वरती. हे असा नॉर्मल प्लाझोला जॉईंट नसतं, सिम्पल प्लाझो असतो किंवा काळ्यांचा प्लाझो असतो, अंब्रेला प्लाझो. आणि खूप छान दिसतोय पाहिल्यानंतर. हे ॲज युजल पूर्ण लुक वरून धरून नॉर्मल राऊंड गळा, मागून बंद आहे, कोपऱ्यापर्यंत ठेवला आहे. आणि ही साडी होती, ह्याला फोल्ड केलेलं आहे. इथे आता दिसत नाही, फोल्डिंग मी तुम्हाला नंतर दाखवते की खालचा कोणता कलर होता. तो कलर त्याला उठून दिसला असता का, असं पाहिल्यानंतर तुम्हाला हा कुठूनही साडीचा ड्रेस वाटत नाही. ब्रॉकेट आहे आणि मस्त असं सिल्वर डिझाईन आहे, त्यामुळे मी हे सिल्वर अशा बांगड्या घातल्यात, कानातले सिल्वर घातलेत, मंगळसूत्र सिल्वर घातले, बाकी काहीच नाही. आणि मागून पाहता बंद आहे कार्यक्रमाला. आणि ह्याला सगळ्या वेळेस हा चालेल असा आहे, कार्यक्रमासाठी जास्त चांगला दिसतो. दिवाळी सणामध्ये आहे, हे दिवाळी सणासाठी शूट करत आहे, व्हिडिओ कदाचित नंतर टाकणार आहे. खास हा लुक खूप छान दिसतो. ही थोडीशी कडक साडी होती, ह्याचा वन पीस शिवला असता तर तो जास्त फुलला असता, प्लेटेड वन पीस चालला नसता. मग शेवटी तिने हे मला पॅटर्न पाठवलं होतं फोटोचं, तो फोटो कुठं तर मी थंबनेलमध्ये येल्लोमध्ये होता, जमेल का, तर म्हणले हां बघूया कपडा आहे का तेवढा. तर हे बघा, हे असे धागे निघतात. हे अगर ह्याला असं काय असेल तर ते एक तुम्ही लक्ष घेऊन घाला कुठलेही दागिने घालताना. तर म्हणले ठीक आहे, मी बनवून बघते, मी ट्राय करते, घाईत नाही बनवणार, कारण तंतोतंत त्याला तेवढा वेळ आणि तेवढ्या त्या कपड्यात ॲडजस्ट होणं, कारण काठ वापरायचं नव्हतं. पण शेवटी आम्हाला सिल्वर हे काठ ह्याला मॅचिंग म्हणून वापरावं लागलं. खाली तुम्हाला दाखवते काहीतरी दुसरी एक आयडिया आहे. आणि खूप सुंदर मनासारखा असा ड्रेस झाला आहे, जसं तिने सांगितलं. ऑलरेडी तिने माझ्याकडून 2-3 ड्रेसेसचे विचारले होते. एक ड्रेस तिचा शिवलेला आहे, जो बांधणीचा धनश्रीसारखा होता, तसाच तेही साडी तिने पाठवलं होतं. तर हा असा मस्त लुक दिसतोय. चालताना तुम्हाला ह्याचं हे दिसतं. तुम्ही ह्याच्यावर ओढणी वेअर करू शकता किंवा दुसरं काय हे असेल. तर मला आता ओढणी अशी परफेक्ट मॅचिंग मिळत नव्हती. हा सिल्वर जो आहे ना, तशी ओढणी रेड मरून ते होतं, पण मला ते काय तेवढं सूट वाटत नव्हतं. विदाऊट ओढणीच हा ड्रेसचा गेटअप खूप छान येत होता. तर तुम्हाला फिरून दाखवते आणि ते द्यायचं तुमच्या हातात काय आहे. हे होता त्याचा पदर आणि अशी बॉर्डर होती. तुम्हाला ही बॉर्डर लक्षात येईल हे पाहिल्यानंतर. हे असं थोडंसं काट असा होता, हा ह्याचा जसा होता ना तसा, पण हा ह्याला अपोजिट वाढतो आणि कुठंही हा ड्रेस मॅच होत नव्हता. मग पदराचं काय करायचं, पदर असाच पडून जाईल आणि तो वापरण्यात येणार नाही. मी ठेवून काय करू, तिला विचारलं तर जॅकेटची खूप फॅशन आहे, शिव का, तर तिने जॅकेट सांगितलं. आणि हा जॅकेट तुम्ही कशावरही वेअर करू शकता. अशा पद्धतीने समोरून ओपन आहे आणि बॅक असा बंद आहे. तर बघू ह्याचा लुक कसा आहे तो जॅकेट वेअर केला. एका साडीचे तुम्ही 2-3 पद्धतीने असे वेगवेगळं करू शकता. विदाऊट जॅकेट तर हा ड्रेस खूप छान दिसला मला. आता जॅकेटवरती सर सांगा कसा दिसतोय जॅकेटवरती, कुठून दिसतोय? हो छान दिसतोय का असं, ह्याला असं बघायला असं कसं वाटतं पाहिल्यानंतर पूर्ण. कारण ही साडी इतकी भारी नसेल, जास्तीत जास्त ही साडी चांगल्या क्वालिटीची किंवा साधे 500 ते 1000 असेल हे.
आणि माझी शिलाई ह्याला आणि कोरिअरचा खर्च पकडून हा 1300पर्यंत जातो. तुमचा अगर 700-800 असेल तर 2000 हा ड्रेस तुम्हाला घरपोच भेटेल. आणि ह्याला फुल असा कॉटनचा अस्तर वापरलेला आहे. तर असा बघा मागून असा पॅक, आणि हे जॅकेट त्याच्यावर वेअर करू शकता. आणि हा टॉप आहे, हा टॉपच्या खाली तुम्ही प्लेन मरून कलर, रेड कलर कुठलाही लेगिन्स किंवा दुसरं काही असेल, पॅन्ट, पेन्सिल पॅन्ट, प्लाझो घालू शकता. आणि हा प्लाझो प्रिंटेड वरती प्लेन असेल कुठलाही टॉप तर तुम्ही ते वेअर करू शकता. एका साडीचा हा एक पूर्ण सेट झाला आधीचा, हा दुसरा सेट झाला. ह्याच्या खाली दुसरं तुम्ही लेगिन्स कुठल्याही प्लेन कलरचं डार्क वापरलं तो तिसरा सेट झाला. आणि ह्याच्यावरती दुसरा टॉप घातला तर चौथा. असं नाही म्हटलं तर एका ड्रेसमधून तुम्ही 5-6 ड्रेसेस करू शकता. आणि हा जॅकेट दुसऱ्यावरही चालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसेस डिझाईन करून घ्यायचे किंवा स्टिच करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे की एकच सारखं घालून कंटाळा येतो तर असं वेगवेगळं. कारण आता आपण सगळीकडे जातो तर तिथे फोटो काढतो, रील्स असतात, व्हिडिओ असतात. त्यामुळे दरवेळेस लुक वेगळा होण्यासाठी दरवेळेस खरेदी करणं गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने करू शकता साडीच्या ह्याच्यातून. आता जॅकेट घातले तर परत मला चालावं लागेल. ॲज युजल खूप छान दिसते असं मला वाटतं. जे शूट घेतले ते पूर्ण पाहते. अजून एक ह्याच्यामध्ये तुम्हाला बोलतात ना बोनस किंवा बंपर काय आहे या ड्रेसमध्ये ते तुम्हाला दाखवते एक शूट घेतल्यानंतर. ड्रेस पूर्ण तुम्हाला पाहून झाला. ह्याच्यामध्ये काय आहे अजून एक मी तुम्हाला असं मस्तपैकी बोलतात ना बोनस किंवा काय बोलतात बंपर असं काहीतरी दाखवते. काय आहे, हा आहे एवढ्या उंचीचा काटवाला हा ड्रेस आहे. तर मी त्याला सध्या असे टाचणी लावले होते. दिसत होतं को असं फोल्ड केलं ते बिलकुल दिसून येत नव्हतं. तुमची फिनिशिंग खूप जरुरी असते. हे बघा आत्ता बघा हा ड्रेस, हा काट इथं वापरलेला आणि ह्या पाठीमागचा पण काढते. आणि ह्या काटाच्या खाली पाहू शकता ही बॉर्डर होती, ही छोटीशी अशी बॉर्डर होती. हे पिना घ्या टाचण, हां अशी छोटीशी बॉर्डर होती. असा हा सिल्वर ह्याला हे आहे आणि हे पूर्ण ह्याला सिक्वेन्स साईज असं डिझाईन आहे. तर तिची उंची माझ्यापेक्षा बऱ्यापैकी जास्त आहे ज्यांचा हा ड्रेस आहे. तर तिने ते असं केलं आणि असंही फोल्ड करू शकता. ही आयडिया खूप छान आहे, म्हणजे पट्याला म्हणून वापरू शकता. तर मी मागच्या पण पिना काढते ह्याच्या आणि फुल ड्रेस तुम्हाला दाखवते. म्हणजे एका ड्रेसमध्ये तुम्हाला किती आयडिया भेटतात. तुम्ही स्वतः शिवत असतील तर प्रश्नच नाही, कोणाकडून शिवून घेत असतील तर तिथं तुम्ही हे सांगू शकता किंवा माझ्याकडे पाठवलं तर तुम्हाला एका ड्रेसमधून भरपूर असे मी व्हरायटी वाईज तुम्हाला डिझायनिंग करायला सांगते. हा पूर्ण लुक दाखवा कसा दिसतोय पूर्ण खालून धरून. आणि प्लाझो जबरदस्त दिसतोय. पूर्ण साडी वापरण्यात आले, काहीही राहिलेला कपडा नाही आहे. काठ जास्त असतील तर डार्क असं वेगळ्या पद्धतीचं, त्याच्यात आंब्रेला बसत नाही. हा काठ असाच होता. आणि प्लाझोमध्ये बऱ्याच ठिकाणी हा काठ आलेला आहे. इथून तुम्हाला दाखवते प्लाझोमध्ये काठ कुठं आलं आहे. हे बघा इथं आलं आहे, तो दिसत नाही आहे, इथे आलं आहे, इथे आले. आणि वरती हे जो आहे ना ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जास्त काठ वापरलं आहे की जे काठ दिसलं नाही पाहिजे. असं पाहिल्यानंतर काठ हे फक्त आता ह्याचं दिसतंय, बाकी कुठं काठ दिसतोय का पाहिल्यानंतर? असं हाताला तो दिसण्यासाठीच लावलाय, पण असं आधीमध्ये प्लाझोमध्ये प्रिंटेड नाही, असं कुठं तरी असं उठून दिसत नाही. तर ही आयडिया खूप तुम्हाला लक्ष देऊन, कारण काठ बऱ्यापैकी नाही म्हणलं तर 5 ते 5 इंचाचं तर काठ आहे. ते काठ पूर्ण साडीचं वापरण्यात आलं आहे. ते प्लाझोमध्ये कुठं कुठं मी ॲडजस्ट केले असेल तुम्ही ते लक्ष द्या. म्हणजे हे सगळी कला त्याच्यामध्ये आहे. आणि शिलाईचं तुम्ही बोलतील की कसं आपण मॅनेज करायचं, तर तुमचा मेहनतीचं तुम्हाला वेळ किती लागतो, त्याला अस्तर किती. कारण ह्या ड्रेसला पूर्ण जेवढी साडी तेवढी अस्तर आहे. आणि कॉटनचं फुल वापरलं आहे. हाताला धरून मी हा अस्तर वापरलं कारण ह्याचे धागे निघतात म्हणून. तर अशा पद्धतीने दिवाळीसाठी खास हे ड्रेसेस डिझाईन केलेले आहेत. तुम्ही कधीही 12 महिने कुठल्याही सणाला कुठल्याही कार्यक्रमाला साडीचा कंटाळा आला असेल, डिझायनिंगवाले ड्रेसेस घ्यायचे असतील, जे तुम्ही जॅकेट इथे वापरू शकता. जेव्हा आपण ऑनलाईन मागवतो एक तर फिटिंगचा प्रॉब्लेम असतो, कपड्याची गॅरंटी नसते आणि महागात बसते. मग आपल्या कपाटातल्या साड्या घेऊन अगर तुम्ही शिवले, शिलाई पकडलं, हे सगळं जॅकेटसोबत अगर तुम्हाला हा ड्रेस 1300ला जात असेल, हा पूर्ण ड्रेस आणि जॅकेटसोबत आहे, नाही तर परत तुम्ही विचार करतील की ह्याचाच का. कारण हा अम्ब्रेला आहे. वन पीसचा असला असतं तर दोन्हीही पायजाम्याला दोन्हीही बाजूला अम्ब्रेला, हा जो अम्ब्रेला बसवला दोन्ही बाजूला, त्याला खूप मेहनत करून एकसारखा आणि कपडा कमी असताना साडीचा, म्हणजे पूर्ण साडीचा पदर तर 1.5 मीटर गेला, म्हणजे राहिला किती 4.25 मीटर. आणि तोही व्यवस्थित डिझायनिंग एकदम काय. तुम्ही विकत घ्यायला गेलं, डिझायनिंग घ्यायला गेलं तर ह्याच्यापेक्षा 100% मी सांगते तुम्हाला महाग बसतं. एक तर आपली साडी वापरण्यात येते,
कपाटातून ती जागा कमी होते. आवडती साडी असेल तर चांगलंच आहे आणि ड्रेस म्हणून तुम्ही वापरू शकता. नेहमी काहीतरी थोडंसं वेगळं केलं की आपणालाही खूप छान वाटतंय, पाहणाऱ्यांना पण खूप छान वाटते, आयडिया पण येते. अशा पद्धतीने हे दोन्हीही एका साडीचे मी तुम्हाला नाही म्हणलं तर 7-8 प्रकारचे ड्रेसेस ओरिजिनल बघायला गेलं तर हा पूर्ण आधीचा जोन जॅकेटवाला असे 3 तरी ड्रेस एका ड्रेसमधून तुम्ही करू शकता. मग त्याच्यात मिसमॅच करून बरेचसे ड्रेस कमीत कमी एका ड्रेसचे तुम्ही 5-6 प्रकार तर आरामात, सगळ्या ड्रेसचं नाही होत, अशा ड्रेसेसचं नक्की होते. तर अशा प्रकारे दिवाळीसाठी जे खास सगळे ड्रेसेस डिझाईन केलेत. व्हिडिओ कदाचित नंतरही येतील, पण हे दिवाळीसाठीच हे केलेत. आज कुठला दिवस आहे? आज धनतेरस झालं आहे. धनतेरस काल झालं ना? हां, धनतेरसचा दुसरा दिवस आहे आणि आज 11 तारीख आहे. 11 नोव्हेंबरला हा मी व्हिडिओ शूट करत आहे आणि आजच तिला हे पार्सल पाठवायचं. ऑलरेडी शिवून 5-6 दिवस झालं, काही कारणामुळे कोरिअर करता आलं नाही. कोरिअरची अडचणी होत्या, पण कोणाकोणाला विचारल्यावर जवळपास आहे, हे मुंबईलाच आहे, खारला आहे, तर ते एका दिवसात गेल्यावेळेस पोचलो होतं. तिला भाऊबीजेला हा ड्रेस पाहिजे. कोरिअरवाल्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आहे. तर आत्ता मी जाणार, कोरिअर करणार. 4:30 वाजलेत आणि 6पर्यंत आम्हाला कोरिअरचं टायमिंग दिलं आहे. सणाच्या आधी कधीही ड्रेसेस देताना 1 महिना तरी ॲडव्हान्समध्ये मला सांगा. कारण कोरिअर लांब असेल, पोस्टाने पाठवायचं असेल, त्यांनाही सुट्ट्या असतात, त्यांनाही सण साजरं करायचं असतं, त्यामुळं बऱ्याच सुट्ट्या येतात, त्यामुळे ते अडचणी येतात. बाकी मी स्वतः अगर देऊ शकत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय प्रश्नच नाही. चालत बोलतो तिथं मला एक व्हिडिओ शूट करायचं आहे त्याचं. हे आमचं गार्डन आहे, मोठं भरमसाठ. तुम्ही गार्डनबद्दल नेहमी विचारत असता, तर आजूबाजूचा परिसर दाखवते. हे समोरचे बिल्डिंग आहेत, हे आजूबाजूला बंगले आहेत. खूप छान असा निसर्गाच्या सान्निध्यात मी राहते. मी शेतकऱ्याचीच मुलगी, लहानाची मोठी मी शेतीच्याच ह्याच्यात वाढलेले, त्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि हे सगळं जे मागचं बॅकग्राऊंड येतं त्याच्यामुळे मला वाटतं गेटअप खूप छान वाटतो आणि मला खूप छान वाटतं शूटिंग करताना. घरात शूटिंग करायला मी कंटाळते. माझी छोटी सर पण बोलतात तू इथंच कर, पण इथंही टायमिंग बघावं लागतं. भर उन्हाचं करू शकत नाही, एकतर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस. आजूबाजूला रोड आहे, आवाज येतो, हे सगळं बघून अशा पद्धतीने टायमिंग ॲडजस्ट करून मी शूटिंग करते. तर आजचे ड्रेस कसे वाटले तुम्ही नक्की सांगा आवर्जून. आणि वेगळे केलेत, तुमची तक्रार होती फक्त वन पीस बनवता, नाहीतर खाली नॉर्मल पॅन्ट आणि टॉपच बनवता. तर तुम्हाला हटके असं माझ्याकडे शिवायला आला आणि तुम्ही आयडिया दिले तर मी पाहिजे तशी डिझायनिंग करायला तयार. फक्त तुम्ही आयडिया द्या आणि माझ्यापर्यंत ड्रेसेस पाठवा. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले ड्रेस. मस्तपैकी दिवाळीला असा छान गेटअप करा आणि मस्तपैकी दिवाळी साजरी करा. फराळीचा व्हिडिओ बनवला आहे तेही पहा तुम्ही. चालेल, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.